जयशंकर पवार, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कलकर्जळ, तालुका अक्कलकोट. तर अक्कलकोट तालुक्यामध्ये पूर्ण म्हणजे जवळजवळ म्हणजे जॉईनिंग डेट 8/7/98 म्हणजे जॉईनिंग पासून ते आज तागायत मी जवळजवळ 24 वर्ष माझी सेवा झालेली अक्कलकोट तालुक्यामध्ये झालेली आहे. तर खरोखरच कलकत्ता ही माझी शाळा एका नदीच्या काठी आहे आणि त्या ठिकाणी मुलांना म्हणजे खरोखरच जे काही नदीकाठचे गाव आहे जास्तीत जास्त म्हणजे आपलं म्हणजे मातृभाषा मराठी याची समस्या आहे. तर आम्हाला ज्यावेळी सुरुवातीला मी फर्स्ट अपार्टमेंट कोळशेगाव येथे होतो त्यावेळी मुख्याध्यापकाने मला पहिलीचा वर्ग दिला, परंतु त्यावेळी मला कन्नड भाषा काहीच कळत नव्हतं आणि नुकतंच लहान मुलं म्हणजे पहिली वर्ग माझ्याकडे होतं त्यावेळी आणि मुलांना कळत होतं कन्नड, पण मला त्या ठिकाणी कळत नव्हतं. मग हळूहळू थोडं म्हणजे मुलांना म्हणजे माझे मित्र होते त्यांना म्हणजे परफेक्टली कन्नड जमत होतं. मग मी ते माझ्या सहकार्याला विचारला म्हणजे कन्नडमध्ये भाषा थोडंफार. मग मी हळूहळू ते ती भाषा म्हणजे अवगत केलं. म्हणजे खरोखर ग्रामीण भागातील मुलांना शिकवणं किंवा कन्नड जे कन्नड भाषिक मुलं आहेत खरोखरच खूप कसरत आहे. जवळजवळ माझी सेवा अक्कलकोट तालुक्यामध्ये 24 वर्ष झालेली आहे. सन 2019-20 या साली पंचायत समिती शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे आणि त्याच सालामध्ये दरवर्षी कलकत्ता या गावातून 26 जानेवारी दिवशी दरवर्षी म्हणजे गावकऱ्यांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार हा देखील सन्मान मिळालेला आहे 2019-20 आणि इतर देखील अखिल भारतीय महादेव कोळी समाज संघटना त्यांच्याकडून देखील त्याच सालामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. तर या ठिकाणी मी ड्रीम फाउंडेशन यांचं मी या ठिकाणी माझ्या कामाची दखल घेऊन माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक सहयोग काशीनाथजी भतपुरी सरांचं मी खूप आभार आणि धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी माझ्या मनाला समजवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त लढवणा तर असं मोठं काम ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इथं बसलेली सगळी खूप मोठी होती, पण त्यांच्याही कार्याची कुठं दखल घेतली जावी म्हणून ड्रीम फाउंडेशन तर्फे त्यांना डॉक्टर कलाम शिक्षक रत्न पुरस्कार देऊन इथे सन्मानित करण्यात आलेल्या सर्वांचे मी पुनश्च ड्रीम फाउंडेशन तर्फे त्यांचे स्वागत करतो. अजून दुसरे पण सरकारप्रती असतील त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. मी नागपूर तालुका माझी शाळा पूर्वी 5 एप्रिल 2009 जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा हैदराबाद इथं रुजू झालो. तिथं 13 वर्ष सर्व्हिस करून माझ्या परवा जूनला जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा नाव येथे पदोन्नती झाले, प्रमोशन विद्या शिक्षक म्हणून तिथे मी कार्यरत आहे. सध्या मी विद्यार्थ्यांना शाळेत मला तिथं हैदराबाद असताना विविध उपक्रम शाळेस्तरीय क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी भाग घेत होते.
आणि इतर पण मी विज्ञानमधून आलो. परवा झालेले विज्ञान प्रदर्शनमध्ये आमचे विद्यार्थी उत्कृष्ट एक प्रतिकृती तिथं आला होता आणि चांगला त्याला पुरस्कार पण दिला होता. धन्यवाद. पुरस्कार मूर्ती ज्यांना ज्यांना आजच्या दिवशी पुरस्कार भेटलेले आहे अशा शिक्षक वर्गाने आपला परिचय करून द्यावा. येईल थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, तरी लवकरात लवकर आपला परिचय करून द्यावा. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिव्य सानिध्य श्री महादेव स्वामी श्री महास्वामी तत्वळी जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. देखील जपान माजी राष्ट्रपती अभिनेता भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम इवर जयंती समारंभ सहभागी डॉक्टर अब्दुल कलाम आदरणीय आमदार साहेब आपल्याशी विनंती व्यासपीठावर सत्कारमूर्तींना विनंती, तुमच्या सर्वांसाठी हा चॅलेंजिंग आहे. आपण हा चॅलेंज स्वीकारूया. अजून कोणाचं मनोगत राहिलं असेल कृपया आपण आपला परिचय करून द्यावं. आपला परिचय सगळ्यांना होईल, कारण बऱ्याच वेळेला सत्कारमूर्ती बोलत नाहीये, पाहुण्यात बोलतात. महिला मंडळी मैदरी कन्नड ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ತದನಂತರ ಪ್ರಮೋಷನ್ ಆಗಿ ಜೇವೂರು ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗೆ ನನ್ನ ವರ್ಗ ಆಯಿತು. ಆಮೇಲೆ ಈಗ ಸದ್ಯ ಕಾರ್ಯರತವಿರುವಂತಹ ಶಾಲೆ ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಬಳಸಾಲ. ನನ್ನ ಈ ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಡ್ರೀಮ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. मी श्रीमती निलोफर हरिवन, जिल्हा परिषद मराठी शाळा उडगी, तालुका अक्कलकोट येथे कार्यरत आहे. याआधी मी सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. जवळपास 8 वर्ष झालं मी उडगी तालुका अक्कलकोट येथे कार्यरत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये ड्रीम फाउंडेशनद्वारा पुरस्कार सोहळ्यामध्ये मला पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आणि त्यास मला पात्र समजलं. याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचे, आयोजकांचे
धन्यवाद। गुड इवनिंग, मेरा नाम मंजू माला नावल शेख है। मैं जिला परिषद उर्दू स्कूल करजाट में विषय शिक्षिका हूँ। मेरी सर्विस 27 साल हो चुकी है। मेरा नाम ड्रीम फाउंडेशन वालों ने इंतखाब किया एजाज के लिए। मैं ड्रीम फाउंडेशन वालों की तहे दिल से शुक्रगुजार हूँ। तमाम अराकीन की तहे दिल से शुक्रगुजार हूँ। जेंट्समध्ये पण जे शिक्षक वर्ग आहेत त्यांनी पण आपला परिचय करून द्यावा। एक लेडीज एक जेंट्स, एक मॅडम एक सर, अशा पद्धतीने सर्वांनी आपला परिचय करून द्यावा। परिचय कोणीही घेऊ नका, सर्वांनी आपले परिचय करून द्या। अजून कोण आहे ज्यांनी परिचय करून द्यायचा आहे? सरावांनी ज्यांनी आपला परिचय करून दिला त्यांनी परिचय करून द्या। मान्यवडी, मी विशेष शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतराळ ते कार्यरत आहे। माझी एकूण सेवा 25 वर्ष पूर्ण झालेली आहे। मी प्रथमतः शेगाव तालुका अंककोट येथे 11 वर्षे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरके येथे 6 वर्षे आणि नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैसाळगी येथे 4 वर्षे आणि आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतराळ ते कार्यरत आहे। या ड्रीम फाउंडेशन तर्फे आपल्याला जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी ड्रीम फाउंडेशन या संस्थेला मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो। ड्रीम फाउंडेशन तर्फे सर्व शिक्षक बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो। पावसाने आपलं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। जरा आनंददायी पद्धतीने टाळ वाजून तर आपलं वातावरण आनंददायी पद्धतीने अगोदर करून घेऊया। मी 1 2 3 पर्यंत सर्वांनी आनंददायी पद्धतीने टाळ वाजवा। 1 2 3 स्टार्ट। एवढा आनंदाचा सोहळा या ठिकाणी ड्रीम फाउंडेशनने घडवून आणलेला आहे। आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या पाठीवरती एक प्रेरणेची थाप फाउंडेशनने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या गावाच्या कार्याचा या ठिकाणी गौरव केलेला आहे। मी माझा प्रथमतः या ठिकाणी परिचय देतो। माझं नाव मनोज शाहराज माने, माझी सध्याची कार्यशाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनीवाडी तालुका अक्कलकोट केंद्र किनी। तर माझी एकूण सेवा 15 वर्ष झालेली आहे। प्रथम म्हणून माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव तालुका माळशिरस या ठिकाणी झालेली होती। त्यानंतर मी मानेवाडी माळशिरस तालुक्यामध्ये 3 वर्ष काम केलं आणि आता सध्या 6 वर्ष सतत किनीवाडी शाळेमध्ये कार्यरत आहे। त्या शाळेमध्ये कार्यरत करत असताना सोलापूरपासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असणारी अतिशय डोंगरावरची शाळा असते। असं असताना सुद्धा म्हणजे एक शाळा इतर शाळांना खरंच प्रेरणा देणारी एक शाळा आहे। माझ्या शिक्षक बांधवांना मी विनंती करतो की कधी तुम्हाला त्या टोकाच्या भागात येणं झालं तर माझी शाळा निश्चित बघा। त्यामुळे अतिशय जिल्ह्यापासून तालुक्यापासून लांब असणारी शाळा सुद्धा या जणांचं कशा पद्धतीने काम प्रामाणिकपणे करते त्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल। 6 वर्षामध्ये माझ्या शाळेने जवळपास 1.5 ते 2 लाखांची लोकवर्गणी जमा करून माझी शाळा डिजिटल केलेली आहे। त्याचप्रमाणे म्हणजे सर्व वर्गांमध्ये डिजिटल पद्धतीने अध्यापन होते। त्याच पद्धतीने गेल्या 2 वर्षात 2021-22 आणि 22-23 या दोन्ही वर्षी माझ्या शाळेतील 2 विद्यार्थी नवोदय विद्यालयाला लागलेले आहेत। म्हणूनच माझ्या सर्व शिक्षक माझ्या शाळेमध्ये 6 शिक्षक कार्यरत आहेत। माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव आहे श्री नमन गदरगे, किनीगावचे आहे। माझे केंद्र प्रमुख आहे महादेव चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांचंही माझ्या या कार्यामध्ये मोलाचं योगदान आहे। माझे 6 शिक्षक बांधव हे माझ्या या आजच्या पुरस्कारासाठी माझ्या प्रेरणास्थान ठरलेले आहेत। तर मी ड्रीम फाउंडेशन सोलापूर यांचे मी माझे या पुरस्कारासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय। हा माझ्यासाठी अतिशय मोलाचा पुरस्कार या ठिकाणी समजतो आणि माझे 2 शब्द मी आणि माझा परिचय या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।
ಸದ್ಗುರುವಿನ ವಿಚಾರಣೆ ಸಮರ್ಪಿಸಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಶಿಕ್ಷಕ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಡ್ರೀಮ್ ವರ್ಷದವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಮೊಟ್ಟಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಡಚಣ ತಾಲೂಕಿನ ಧುಳಿಗೇಡ ಗ್ರಾಮದ ಕಿವುಡ ಹಾಗೂ ಮೂಕ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯಿಂದ ನಾನು ಬಂದಿರುತ್ತೇನೆ. ಮೊಟ್ಟಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಡ್ರೀಮ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವ ಕಾಶಿನಾಥ ಬತ್ಕೋಣಿಕೆಯವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಹುಶಃ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಎಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದರೆ ಈ ಭಾರತವನ್ನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮೌಢ್ಯತೆಯನ್ನ ಅಜ್ಞಾನವನ್ನ ಕಳಿತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಶಿಕ್ಷಕರಿಗಿದೆ. ಅಂತ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಾರಂಭ, ಅಂತ ಸಮಾಜವನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಇದು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿ. ಬಹುಶಃ ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವೆಲ್ಲಿ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಡ್ರೀಮ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ಊರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪರಿವರ್ತನೆ ಪಥದತ್ತ ಸಾಗಿಸಿ ಸದೃಢ ಭಾರತವನ್ನ ಶಿಕ್ಷಣವಂತರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾಡ್ರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡ್ರೀಮ್ ಸಂಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ನೀಡುತ್ತೇನೆ. परिचय करून द्यायचा आहे. सत्कारमूर्तीपैकी अजून राहिले भरपूरचे परिचय त्यांनी जरा आपला परिचय करून द्यावा. गेली 30 वर्षे मी म्हणजे कार्यरत आहे. शिक्षक जे वगैरे जास्त बोलत नाही, ते शिकवायचं काम करतात, पण थोडं थोडं बोललं पण पाहिजे. कारण बोलण्याशिवाय आता आम्हाला कळणार नाही. तर अजून एक सरकारमध्ये त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. अस्सलाम वालेकुम, नमस्ते. शाही मोहम्मद सलीम, नगर पालिका और दूसरी दफ्तरों में कार्यरत हूँ. मेरी सेवा 22 साल हो चुकी है और ड्रीम फाउंडेशन की तरफ से जो आज हमको ये सम्मान दिया जा रहा है, उसके लिए मैं पहले से सबका शुक्रिया अदा करती हूँ. थैंक यू. आमच्या सन्मानाच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम नमस्कार. मी चांदबाई लादेन पुरारी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी बुद्रुक, तालुका अक्कलकोट, केंद्र शिरोळ. मी सर्वात अगोदर माझ्या शाळेचा परिचय करून देतो. माझ्या शाळेमध्ये सध्या 250 विद्यार्थी आहेत. माझ्या शाळेमध्ये एकूण 9 शिक्षक कार्यरत आहेत आणि या शाळेमध्ये 18 मे 2018 पासून मी त्या ठिकाणी कार्यरत आहे. माझी एकूण सेवा जवळजवळ 32 वर्ष सेवा झालेली आहे आणि मुख्याध्यापक पदावर माझं 26वे वर्ष आहे. इतका प्रदीर्घ अनुभव या पदावर मी आतापर्यंत भोगलेला आहे. मी यापूर्वी सांगोला, त्याचबरोबर अक्कलकोट अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये 12 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे. 17 म्हणजे शिक्षक असणारा स्टाफ अशा शाळेवरचं म्हणजे कामकाज किंवा प्रशासन चालवणं याबद्दलचा अनुभव खूप वेळा मी पाहिलेला आलेला आहे. आता या माझ्या शाळेची गुणवत्ता माझ्याकडे इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांना 30 पर्यंत पाडेपाठ आहे. की माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला जो कोणी नाव ठेवेल ना, तर त्याबद्दल माझं डोकं इतकं म्हणजे सनकतं की माझ्या शाळेमध्ये या आणि तुमची शाळा माझी शाळा स्पर्धा लावूया. म्हणजे इतकं अभिमानानं मी माझ्या शाळेबद्दल त्या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो. नुसतं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा व्यवहारिक ज्ञान, सामान्य ज्ञान, ज्या काही गोष्टी असतील की माझ्या शाळेमधला विद्यार्थी ज्या कुठल्याही ठिकाणी जर गेला आणि कुठल्याही व्यक्तीने त्याला विचारलं की तो माझा विद्यार्थी त्या ठिकाणी निरुत्तर होता कामा नये आणि कामा
सुरुवात माझ्या शाळेमध्ये 4 ते 5 महिला शिक्षिका सुद्धा आहेत आणि 5 जेंट्स सुद्धा आहेत. सध्या एका महिला शिक्षिकेची बदली झालेली आहे. मी एकाही शिक्षकांना कार्यालयीन कामासाठी किंवा आपल्या ऑफिशियल कामासाठी किंवा प्रशासनाच्या कामासाठी कधीही मी त्या शिक्षकांना कधीही काम लावत नाही. मला काम शाळेमध्ये जर नाही उरकलं तर मी घरी आणून ते काम वेळेत आणि सगळ्यात अगोदर केंद्रामध्ये वाघमोडे सर आहेत त्या ठिकाणी, माझ्या तालुक्यामध्ये बहुसंख्य या ठिकाणी शिक्षक आहेत. या सगळ्यांना माझ्या कामाची चुणूक किंवा माझ्या कामाची माहिती या सर्व मान्यवरांना आहे. तेव्हा शिक्षक कसा असला पाहिजे की बहुसंपन्न बहुगुणी असा शिक्षक असला पाहिजे. मी माझ्या सेवेच्या कालावधीत मला हे क्षेत्र मला हे कार्य येत नाही अशी मी कुठलीच गोष्ट ठेवलेली नाही. मला काहीही सांगा, एका क्षणाचा विलंब न करा. मला चित्रकला करायला सांगा, अगदी सुंदर सुबक चित्र काढून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. हार्मोनियम मी तबला वाजवतो, पेटी वाजवतो, हलगी वाजवतो. स्वतः पद्य रचना, काव्य रचना, ज्या ज्या काही गोष्टी असतील. मी हॉकीचा चॅम्पियन आहे, खो-खोचा चॅम्पियन आहे, कबड्डीचा चॅम्पियन आहे, कुस्तीचा सुद्धा चॅम्पियन आहे. म्हणजे शिक्षक कसा असला पाहिजे. मी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून ठेवतो म्हणून माझे विद्यार्थी गेल्या वर्षी जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेला प्रथम आलेले मला सांगायचे आहे. म्हणजे याचं सगळं श्रेय हे माझं एकट्याला जात नसून माझ्या शाळेत माझ्या सर्व सहकारी बंधू बहिणींना जातात. कारण मी त्यांना एक सांगितले, फक्त वर्ग आणि गुणवत्ता तुम्ही सांभाळा. आणि माझी एकदम रोडवर असणारी शाळा आहे की 1 दिवस 2 दिवस झाले की कुठले तरी महत्वाचे अधिकारी माझ्या शाळेमध्ये विजेला हमखास येतात. मी या गोष्टीला कधी दिलेलो नाही. माझं रेकॉर्ड अद्यावत परिपूर्ण त्याच्या वेळेला आलेले अधिकारी जर कुठलेही रेकॉर्ड मागितलं की अगदी सुरुवातच्या आणि स्वच्छ अक्षरात दिलेले रेकॉर्ड त्यांच्यासमोर सुपूर्द करतो आणि त्यांच्याकडून आपल्या कामाची कौतुकाची थाप आम्हाला नेहमी मिळत असते. तेव्हा बसलेल्या माझ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, माझ्या सहकारी शिक्षक बांधवांना विनंती आहे. 31 मेला आता सेवानिवृत्त होणार आहे, परंतु माझ्यामध्ये जी काम करण्याची माझी जी वृत्ती आहे त्यामध्ये मी कधीही कमी पडलेलो नाही. तेव्हा जे आता नवीन शिक्षक असतील यांना माझी विनंती आहे की कामावरूनच आपल्या माणसाची ओळख असते. म्हणून आपलं काम जर चांगलं असेल तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. तेव्हा मी काय ज्या वेळेला या ड्रीम फाउंडेशन कडून मला फोन आला त्याच वेळेला माहित झालं की मला हे पुरस्कार मिळालेला आहे. मला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती, कुठून नव्हती, मी कोणाकडे शिफारस किंवा काहीच नाही. तेव्हा माझ्या कॉलेजने ड्रीम फाउंडेशन घेतली. तेव्हा मी अगदी मनापासून ड्रीम फाउंडेशन आणि मान्यवर या ठिकाणी सर्वांना मनापासून आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी आहे माझ्या शाळेतल्या मुलांना हक्काने विचारा, 1 ते 30 पाडे असे शिक्षक खूप कमी राहिले. असे शिक्षक असतील तोपर्यंत भारत आपला विश्वगुरू होणार आहे. जेव्हा अशा हक्काने सांगणारे शिक्षक कमी होतील तेव्हा आपली जो जगात गुरुकुल पद्धत होती ती जगात 1 नंबर होती. पण ती गुरुकुल पद्धत आता हळूहळू कमी झालेली आहे. पण आपण बघतोय जसे आपल्याला डोक्यात जर नसा येते त्या नसांचं प्रत्येकाचं काम मोठं आहे तसं हे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची शाळा, महापालिकेची शाळा आहेत. कारण मोठ्या शाळेत कोणी शिकतात पण खऱ्या भारत घडवायला असेल तर त्या खऱ्या भारतात घडवण्यासाठी जी तळागाळातली गरिबांची मुले ती शिकली तरच आपला भारत घडणार. तर अशी भारत घडवायचं काम इथे सर्व बसलेली करत आहेत. तर खरं तुमचा सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. या अभिमानामुळेच आम्ही ड्रीम फाउंडेशन तर्फे आपल्याला शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. तर आजच्या कार्यक्रमाला आपले प्रमुख मान्यवर आहेत परमपूज्य श्री महादेव स्वामीजी यांचे इथे आगमन झालेले, त्यांचे मी परिवारातर्फे सर स्वागत करतो. त्याचप्रमाणे महादेवजी कोंगुड सर MK फाउंडेशनच्या वतीने त्यांचा आम्ही रोज बघतो की त्यांचा आम्हाला एवढा अभिमान वाटतोय. सरांचा परिचय माझा नाही पण मी सर तुम्हाला खूप पडत होतो. आमचे मित्र शिवाजी सर आहे की आम्ही तुमचं प्रत्येक ठिकाणचं कार्य बघतो सर, आम्हाला अभिमान वाटतंय. त्यांना बघतो खिशात 4 पैसे आले तरी मस्तपैकी मोबाईल घेणं, घरात AC लावणं, खाणं पिणं झोपणं फक्त ही मोठी लोक करतात. पण सर तुम्हाला बघितलं आम्हाला खरंच अभिमान वाटतं. तुमच्यासारखं फळाची प्रेरणा आम्हाला मिळते. तर असे आमचे महादेवजी कोंगुड सर, त्याचप्रमाणे अंबादाजी पांढरे सर प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय वाघोली, त्याचप्रमाणे
श्री विश्वनाथ आमाने सर, ज्येष्ठ समाजसेवक, मी मान्य श्री आमदार पाटील सरांना विनंती करतो की त्यांचा परिचय द्यावा. नमस्कार, मी संजय शाहू पवार, शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित महात्मा गांधी विद्यालय वाघोली या शाळेमध्ये गेले 21 वर्षे काम करत आहे. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय अंबादाजी पांढरे सर इथे उपस्थित आहेत. या आदर्श मुख्याध्यापक म्हणून गेली 25 वर्ष झालं काम करत आहेत. या सोलापूरमध्ये स्वामी विवेकानंद प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य होते, ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझ्या शाळेला या अगोदर स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर या अगोदर मी माझ्या शाळेमध्ये गणित हा विषय शिकवण्याचा ज्ञानदानाचं पवित्र काम करतो आहे. मित्रांनो, जसा शेतकरी एका जोंधळ्यापासून असंख्य जोंधळे निर्माण करतो, तसा शिक्षक एका ज्ञानबिंदूपासून ज्ञानाचा सागर तयार करतो. दुधापासून पाणी वेगळं करण्याची राजवंशाची कुशलता शिक्षकच देतो. रात्रीच्या वेळी खळणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये चंद्राचे तुकडे जरी दिसत असतील तरी चंद्र हा एकच आहे याचा आत्मभान देणारा सुद्धा शिक्षकच असतो. आणि हे शिक्षकाचं काम करण्याचं पवित्र काम आम्ही सर्वजण करत आहोत. माझ्या शाळेमध्ये मी गणिताविषयी अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. दररोज असणारी रांगोळी असेल, या रांगोळीच्या माध्यमातून माझा गणित विषय मी परिपक्व करण्याचं काम करतोय. आल्याबरोबर विद्यार्थी आपल्या वर्गाच्या समोर गणितामध्ये रांगोळी काढून सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर गणितामध्ये असणारे अनेक मॉडेल्स माझे विद्यार्थी तयार करतात. मी 8वी 9वी 10वी या वर्गाला शिकवत असतो. माझे अनेक विद्यार्थी आता 10वीच्या SSC परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून बोर्डामध्ये त्याचबरोबर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक करण्याचा मान मिळवलेला आहे. त्यामुळेच मला महुवा तालुका गणित अध्यापक मंडळातर्फे मला गुणवंत शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे. तर अशीच माझी उपक्रमशाली शाळा, आदर्श शाळा, स्वच्छ आणि सुंदर शाळा अशा शाळेमध्ये काम करण्याचं मला भाग्य मिळालं आहे. आज ड्रीम फाउंडेशन तर्फे मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिक्षक रत्न पुरस्कार म्हणून मला गौरवण्यात येत आहे. याचा मला पूर्ण अभिमान आहे, आनंद वाटतोय. तर ड्रीम फाउंडेशनला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण झाले. मी चंद्रकांत उमानाथ कुंभार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटेवाडी, तालुका अक्कलकोट येथे मी कार्यरत आहे. माझी एकूण सेवा 22 वर्षे झालेली आहे. आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिक्षक रत्न पुरस्कार ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं जाहीर झाला आणि तो आम्हा सर्वांना दिला जाणार आहे. याबद्दल सर्वप्रथम मी ड्रीम फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, सचिव यांचा प्रथमतः मी आभार मानतो. ड्रीम फाउंडेशन ही जी काही संस्था आहे हे काशीनाथ भोसकळगी सर यांचे प्रमुख आहेत. त्यांना आम्ही ज्या वेळेला तरी सोलापूरपासून दिल्लीपर्यंत सायकलवर प्रवास त्यांनी केले, तेव्हापासून त्यांच्या कार्याची ओळख आम्हाला सगळ्यांना आहे. आणि ते पुरस्कार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावानं दिलं जातं, म्हणून या पुरस्काराला आणखी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतरत्न, थोर शास्त्रज्ञ, भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं ड्रीम विषयी त्यांचं सांगणं होतं, रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडतात, ते स्वप्न नसून जे स्वप्न माणसाला झोपू देत नाही त्याला खरे स्वप्न म्हणतात. हे APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्नाविषयीची महान अशी व्याख्या घेऊन मान्य काशीनाथ भोसकळगी सरांनी जे काही संस्था स्थापन केलं, त्या संस्थेमार्फत जो काही आम्हाला पुरस्कार दिला जातोय त्याबद्दल सर्वप्रथम ड्रीम फाउंडेशनचा मी आभार मानतो. मी गेली 22 वर्षे कार्यरत आहे तालुका अक्कलकोटमध्ये. तर मी शाळेमध्ये कार्यरत असताना
त्यांना लहानपणी पायलट व्हायचं होतं, पण ते DRDO मध्ये गेले. त्यांच्या आईचं स्वप्न होतं कलेक्टर व्हायचं होतं, पण ते राष्ट्रपती झाले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात संकट येणार. 2 दिवसांपूर्वी मी पुण्याला कार्यक्रम घेतलो. 4 फूट पाणी आमच्या रस्त्यावर जात होते. बालगंधर्व रंगमंदिरला पण पाणी आलं होतं. तरीही लोकमान्य टिळकाचे वाक्य नेहमी म्हणतो, आभाळ कोसळला तरी चालेल, मी त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन. कार्यक्रम करून दाखवेल. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. जोरदार टाळी आपल्या सगळ्या सत्कार मंत्र्यांना विनंती, पुढे बसा. आगे मिळते सत्कार मंत्री पुढे माझ्या गोंधळ साहेब, त्याचबरोबर आदरणीय अंबादास पांडे सर, आमचे मार्गदर्शक विनोद बँकेचे मॅनेजर आणि सेवानिवृत्त समाजसेवक सर्व धर्मीय काम करणारे विष्णू आंबळे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण भारत पदयात्रा केलेली. देशामध्ये 2च पक्ष असावं यासाठी संपूर्ण भारत प्रवास करणारे आदरणीय लोणी साहेब, बाबूराव के लोणी सर, जेकी चप्पल टाकण्याची किती भारत केले जाऊ न सायकल में जाऊ सबसे मारून रे जेकी चप्पल टाका सगळ्यांची आदरणते ही कार्यक्रम सगळ्या बनवता याला सत्कार मूर्ती कार्यक्रम सुरू झाला. प्रप्रथमावी दिव्य साहित्य ही कार्यक्रमातून परमपूज्य गद्यवाडी मठाधिपती आदरणता महांतेश महास्वामीजीवर सत्कार ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾನ ಸಂಚಾಲಕರಾದಂಥ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಸವಣಿಗೆ ಇವರು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ವಿನಂತಿ. ಶಾ
ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿದಂಥ ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಗ್ರಾಮದ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾತೇಶ್ವರ ಪಾದಯಾತ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹಸಿರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಅತಿಥಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಕ ಬಾಂಧವರು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ಈ ಶಿಕ್ಷಕರು ಸನ್ಮಾನದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೆ ಮತ್ತು ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನನಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಅತಿಥಿಯಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಭಾವಿತರಾಗಿ ಹಿರಿಯ ಪೊಲೀಸನ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಅತ್ಯಂತವಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನಾನು ಬಲಿಷ್ಠ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಪದ್ಧತಿ ಇರಬೇಕೆಂದು ಇಡೀ ವರ್ಷ ನಾನು ಲೋಳಿಬಿಕೆ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸುಮಾರು 1604 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎರಡೇ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಸತ್ ಸಭೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಶಾಸಕರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾತೇಶ್ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾನು 14 ಜನ ನಮ್ಮ ಜೊತೆ 4 ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು 10 ಪುರುಷರು ನಾನು ಹೇಳಿರುವಂತೆ ಈ ದೇಶದ ಬಲಿಷ್ಠ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎರಡೇ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳಿಂದ ನಾನು 20 ವರ್ಷದಿಂದ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಂಕ್ಷಿಪ್ತದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ತಗೊಂಡೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಇದ್ದೇನೆ. ಬಲಿಷ್ಠ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ದ್ವಿಪಕ್ಷ ಪದ್ಧತಿ ಯಾಕೆ ಬೇಕಂದರೆ ಈಗ ನಮಗೆ ತಿಳಿದಂತೆ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮೂಲಕ ನಾವು 46 ದಿವಸಕ್ಕೆ ಬೇಡಿಕೆ ಕೊಟ್ಟು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ವಾಪಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕೆಲವೊಂದು ದಿವಸದ ನಂತರ ನಾನು ಫೌಂಡೇಶನ್ ನನಗೆ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರೇರಣೆ ಪುರಸ್ಕಾರ ಸಹಿತ ಫೌಂಡೇಶನ್ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ನನಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ಈಗಾಗಲೇ ಗೊತ್ತು ಇದೆ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ 2 ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷ ಇರುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಇವತ್ತು ಲೋಕಸಭೆ ಇರ್ಬೋದು, ವಿಧಾನಸಭೆ ಇರ್ಬೋದು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಬೋದು, ಒಟ್ಟು ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ ಇವತ್ತು 545 ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದಾಗ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ 545ರಲ್ಲಿ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಸದಸ್ಯರು ಹೆಚ್ಚಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆಗ್ತದೆ. श्रेष्ठ भारत निर्माण है तो हमारा देश में राष्ट्रीय द्विदलीय पद्धति के लिए मैं पहला पता यात्रा से लोड़ीबिके गांव से दिल्ली संसद भवन तक जाकर माननीय प्रधानमंत्री को विज्ञापन देकर वापस आया. तो आज तक हमारा देश में बहुदलीय पद्धति चलती रही है. देश में 2 राजनीतिक पक्ष होने का कारण क्या है? अभी हमारा देश में संसद भवन में और पार्लियामेंट में लोकसभा का सदस्य 545 है, लेकिन सरकार बनाने के लिए 545 में आधा टोटल सदस्य में आधा सदस्य होने के बाद सरकार बनाता है. और मेरा विचार ऐसी है, जैसे सरकार बनाने के लिए टोटल सदस्य में आधा से ज्यादा होने के बाद सरकार बनाती है, लेकिन उसी तरह जो जिस दिन वोटिंग होता है निर्वाचन का क्षेत्र में, जहाँ लोकसभा और विधानसभा में कोई भी चुनाव में जो चुनाव के क्षेत्र में वो क्षेत्र में जिस दिन चुनाव की संदर्भ में उसी दिन टोटल जो वोटिंग होता है वो वोटिंग 50% अबव वोट होने के बाद वो स्पष्ट बहुमत है. इसलिए मैं पैदल से केंद्र सरकार जाकर के मैं मनवी दिया है और मेरा विचार है. इसलिए मैं खूब सोच कर विचार करके मैं निर्णय लेकर के मैं केंद्र सरकार को मैं मांग किया हूँ. तो ये विचार देश का हिता के लिए और देश का सार्वजनिक हिता के लिए और देश का उन्नति के लिए और देश का समग्रता के लिए, देश के एकता के लिए, देश की जनता और हमारा देश में 140 करोड़ लोग हैं, इसमें 90 करोड़ लोग देश में मतदार है और सभी राजनीतिक दलों को नेता को और देश की जो मतदारों की विश्वास लेकर ये जो है जो बहुदलीय पद्धति हटकर देश में 2 दलीय पद्धति होना के लिए मैं ये केंद्र सरकार को मैं विज्ञापन देकर के वापस आया. तो मुझे इतना बात करने के लिए आप लोगों के
10 मिनट टाइम दिया तो मैं ड्रीम फाउंडेशन को आवाज करके मैं ये मेरा भाषण पूरा करके मैं विनती करता हूँ। सभी को मेरा नमस्कार। शुभेच्छा देऊ। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय अंबादास पांडे सर आपणास विनंती 2 शब्द सर्वांना शुभेच्छा द्यावी। पांडे सर आपण जोरात कार्यक्रम शांततेने प्रेम फाउंडेशन आयोजित डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती यांना पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी मंचावरती उपस्थित आदरणीय श्री महांतेचे स्वामी साहेब, सागर सिमेंटचे झोनल मॅनेजर श्री माननीय वडगुरू साहेब, विदर्भ कोकण बँकेचे झोनल मॅनेजर आमचे मित्र आदरणीय श्री विश्वनाथ आमटे साहेब। भारत देश आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर ते कुठल्या वाहनानं फिरल्यानंतर समजणार नाही, ते आपण पायी फिरून त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे। हे स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा सांगितलं आणि त्यांनी पूर्ण भारत देश भ्रमण केल्यानंतर आपल्या समाजामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याची जाणीव पहिल्यांदा त्यांनी देशाला करून दिली। असे भारत भ्रमण करणारे मोदी साहेब, मंचावर उपस्थित पाटील साहेब, सर्व पुरस्कार विजेते बंधू शिक्षक, भगिनी शिक्षक, सर्व मित्रांनी मैत्रिणींनो, पुरस्कार हे एका टॉनिक सारखं असतं। एखाद्या आजाराला जर कोणी चांगले 4 शब्द बोलले तर त्याला बरं वाटतं। तसं समाजात काम करत असताना शिक्षकाला कुणीतरी शाबासकी दिली, कुणीतरी काही त्या निमित्तानं बक्षीस दिलं तर त्यालाही आणखी प्रेरणा मिळते। आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम मग सांगितल्याप्रमाणे की ते झोपलेलं स्वप्न कधी स्वप्न नसतं, दिवसा बघितलेलं स्वप्न हे स्वप्न असतं। कारण का अब्दुल कलाम ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला ते आणि त्यांचे वडील संध्याकाळच्या वेळी जेवायला बसले होते आणि जेवायला बसल्यानंतर त्यांच्या आईकडून चुकून करपलेली भाकरी त्यांच्या बाबाच्या ताटांमध्ये वाढली गेली आणि ते वाढले गेल्यानंतर अब्दुल कलामांचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि अब्दुल कलाम बघत होते की बाबा गपचूप भाकरी खात आहेत आणि ते खाल्ल्यानंतर संध्याकाळी डॉक्टर APJला त्यांच्या बाबाजवळ झोपायची सवय होती आणि त्यांना ते रुखरुख होती की बाबाने आज करपलेली भाकरी कशी काय गप्प खाल्ली। मग झोपल्यानंतर त्यांनी विचारलं की आपण आईला कसं काय म्हणलं नाही, आंबेला कसं काय म्हणलं नाही, तर त्यांनी सांगितलं
शिक्षक किती नम्र असतो, ते विद्यार्थ्यांसाठी किती नम्र असतात, ते येऊन बसते. मी जरा फोन करालो, समोर बसणार बघायला जर बघितले असे सुयश गुरुकुलचे आदरणीय केशव शिंदे सर यांचा पण जोरदार स्वागत करूया. महामानव राष्ट्रपती अब्दुल कलाम सर त्यांच्या शाळेला भेट दिली. हजारो विद्यार्थी मेडिकलला, इंजिनिअरिंगला ज्यांचे गेले IIT ला, IIM ला, NDA पासून ते CDS पर्यंत, पोलीस पासून ते प्रशासनापर्यंत, समाजकारणापासून ते शिक्षणापर्यंत, राजकारणापासून ते नोकरीपर्यंत, छोकरीपासून ते मोठ्या पदापर्यंत ज्यांची मुलं आज भारताच्या बाहेर आहेत असे केशव शिंदे सर यांचा सन्मान आदरणीय माननीय स्वामीजींनी करावा अशी विनंती. सत्य सांगितलं महास्वामीजी त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पांढरे सर, जोडी सर, कोगले साहेब, शिंदे सर, या सर्वांचं त्याचबरोबर या ठिकाणी आज ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व सत्कार मूर्ती आदरणीय गुरुजन माझ्या मातापासून होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 91व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशनने हा जो काही सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे एक खरोखरच एक अनुकरणीय असा उपक्रम आहे. आपण पाहतो आज सत्काराचे कार्यक्रम अनेक असतात, पण समाजाची मोठी वेचून त्यांना त्या ठिकाणी आदरातिथ्य करण्याचं काम हे काशीनाथ पंतोजी नेहमीच करीत असतात. आपण पाहतो ड्रीम फाउंडेशन ही संस्था आता सोलापूरपुरती मर्यादित राहिलेली नाही. पुण्यामध्ये यासाठी या संस्थेची शाखा सुरू झालेली आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात याची जे डिजिटल काशीनाथ येतील. आपण जसं APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणतो तसं आपल्या सोलापूरचे मिसाईल मॅन काशीनाथ पंतोजी यांना म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण इतक्या सुंदर कल्पना त्यांच्यामध्ये आहेत. ते या ठिकाणी अनेक IAS घडवणार या ठिकाणी भविष्यात मला खात्री आहे. त्यांच्या कार्याला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सत्कार मूर्तीमध्ये त्यांचा सत्कार आहे त्या सर्वांचंच मनोभाव अभिनंदन करून मी माझ्या वक्तव्य संपवतो. एवढंच नव्हे, अन्नपूर्ती योजनेच्या माध्यमातून 100 घरी रोज जेवण जातं 2 वेळाचं. त्याला स्वागत करूया. महादेव कोंडुळे साहेब गरीबग्रस्त लोकांना मदत करा, अनेक शैक्षणिक मदत देणारे सामाजिक कार्यकर्ते एका छोट्याशा खेडेगावापासून आपली जे महाराष्ट्राला करणारे आदरणीय कोंडुळे साहेब आपणास विनंती 2 शब्द सर्व शिक्षकांना शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. आजच्या सन्मान सोहळ्यात आमचे मार्गदर्शक आमचे स्वामीजी आणि लोणी साहेब आणि पांढरे साहेब आणि पांढरे साहेब उपस्थित राष्ट्रीय सर्व मान्यवर आणि सर्व सत्ताधारी शिक्षक आणि सर्व खरं तर आपण समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजासाठी काहीतरी करतो. आपण समाजामध्ये काहीतरी केल्यावर आपला कोणीतरी सन्मान करावं आणि आपलं पाठीत हे करावं, शाबासकी द्यावं हे प्रत्येकाला वाटतं. आणि त्या माध्यमातून आज पटवर्धन सरांनी सगळ्यांना बोलवून सगळ्या शिक्षकांचा सन्मान करत आहेत. त्यांच्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो पटवर्धन सरांचं. आणि प्रत्येकाला जीवनामध्ये एक संधी मिळतो. आपण संधीचं सोनं करण्यासाठी मेहनत करणं जरुरी आहे. मेहनत केल्याशिवाय जयजयकार होत नाहीये. आणि आता पटवर्धन सरांनी ज्या ज्या शिक्षकांचा इथं सन्मान ठेवलेले त्या शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने काहीतरी त्यांच्या शाळेमध्ये केले असतील म्हणून त्यांनी सन्मान ठेवलेला आहे. मी प्रत्येकांना युवकांना आणि मी तर एवढं मोठं नाही आहे की मोठ्यांना आपण सांगू इच्छितो, पण युवकांना एवढं सांगतो की जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्र असो संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. कारण तुम्हाला जयजयकार
एक गावामध्ये एक जत्रा असतो जत्रा आणि जत्राच्या माध्यमातून त्या पंचायतीच्या लोकांनी ठरवले की आपल्या गावामध्ये एक लिंगाची स्थापना करावं. लिंग स्थापना करायच्या म्हणून त्यांना लिंग कुठं वाढायचं म्हणून तो कार्यक्रम करून घेणार म्हणून ते सगळे मिळून पंच कमिटीमध्ये कार्यक्रमाकडे जातात आणि कार्यक्रमाकडे गेल्यावर त्यांना म्हणतात की आम्हाला आमच्या गावासाठी जत्रा आहे तुम्ही एक आम्हाला लिंग तयार करून द्यावं. मग तो कार्यक्रम म्हणतो ठीक आहे मला टाइम द्या 10-15 दिवस टाइम द्या मग तुम्हाला मी तुमच्या तारखेप्रमाणे लिंग तयार करून देतो म्हणून. मग ठीक आहे म्हणजे त्यांनी जे फी सांगते त्या फीच्या हिशोबाने ॲडव्हान्स म्हणून 10,000 रुपये देते. 10,000 रुपये घेतल्यावर दुसऱ्या दिवशी कारागीर काय करतो आपल्याला लिंग बनवायच्या म्हणून दगड तर पाहिजे त्या हिशोबाने जंगलात जातो. जंगलात तिकडे बघत असताना 2 दगड घेतो कारण त्यांना म्हणतो एका जरी चूक झाली म्हणजे बरोबर झाली तर दुसरा एक असा म्हणून एक 2 दगड घेऊन तो घरी येतो. दुसऱ्या दिवशी दगड घेऊन हातोडी छानीने आणि पहिल्या जेव्हा दगड हातात घेतल्यावर तो दगडातून आवाज येतो. जेव्हा हातोडी छानीने मारल्यावर हे राजा कार्यकर्ते मला मारू नका आहे तर तसंच राहू द्या मला म्हणजे एवढं सण होणार नाही खूप सण होणार नाही म्हणून तो कार्यकर म्हणतो शेवटी त्याला लिंग तयार करून दुसऱ्या दिवशी त्याला द्यायचं असतं म्हणून तो दगड काढतो दुसरा दगड घेतो. मग दुसऱ्या दगडाला जेव्हा हातोडी छानांनी मारणं चालू केल्यावर तो आवाज येतो तरी विचारतोय मूर्तीला की तुला काही त्रास होतो का म्हणून. तो म्हणतो त्रास तर होत आहे पण मला मूर्ती बनायचं आहे मग किती मी म्हणजे त्रास झाला तर सण करायला तयार आहे तुम्ही मारा करा म्हणून. मग शेवटी लिंग तयार होतो. लिंग तयार झाल्यावर शेवटी दिवसाने ह्या पंच कमिटीवाले येतात लिंग देण्यासाठी. लिंग देण्यासाठी घेतल्यावर ते म्हणते विचारतात लिंग झाले का हा झालं लिंग तयार तुम्ही घेऊन जाऊ म्हणून. आणि त्याचं जे राहिलेले पैसे घेऊन जात असताना पहिले जे दगड होता आहे तर तशा पद्धतीने तो पडलेला असतो. तो एक जण म्हणतो हे पण दगड घेऊन जाऊ म्हणून. मग तो मूर्तीकार म्हणतो हे तर काही कामाचं नाहीये तुम्ही हे कशाला घेऊन जाता. मग त्याच्या त्या पंच कमिटीमध्ये हुशार असतो. आम्ही काय करू मूर्तीच्या समोर हे दगड ठेवू आलेले नारळ फोडतील त्याच्यावर फटकन नारळ फोडतील मग ते आम्हाला उपयोग होतो म्हणून. सांगायचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला जर जीवनामध्ये संघर्ष जर सहन केलं तर आपण आयुष्यात जयजयकाराच्या पर्यंत पोहोचू शकतो. कारण लिंग जेव्हा तयार झाल्यावर प्रत्येकाने येऊन त्याला दगड म्हणून नमस्कार करत होते. आज मी पण आता भरपूर त्या सरांनी सांगितले मी पण तिथं कष्टातून कमी शिक्षण आहे माझं शिक्षण पण जास्त झालेलं नाही पण कष्ट करून इथंपर्यंत आलेलं आहे. सगळे युवक जे आहेत लोकांना एवढं सांगतो शिक्षक असू द्या शिक्षक वर्गाचा सत्कार आहे. शिक्षकांनी शाळेमध्ये थोडं बहुत मुलांना त्रास धरतात मारतात आपल्या शिक्षकाचं एकच हेतू असतो आईवडिलांचं एकच हेतू असतो आपल्या मुलं पुढे जायला पाहिजे. पुढे जाऊन आई वडिलांचं नाव म्हणतो शिक्षकांचं नाव म्हणतो हे पुढे घेऊन जर जायचं असेल तर चांगले मार्क्स पडायला पाहिजे असे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना माझ्या भाषणात सांगत असतो. आणि तिथं बोलून मला बत्तुके सरांकडनं मान सन्मान मिळाला त्याचा पण आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय जय भारत. ಒಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಲ್ಲಿಸುವಂತ ವಚನ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ವಚನ ದೀಪದಂತಿನ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿನ ಜನ್ಮ ಒಂದು ತಿಳಿಯಬಾರದು ಹೋಗುವುದು ತಿಳಿಯಬಾರದು ಮೇಘದಂತಿಹ ಜನ್ಮ ಮೇಘದಂತಿಹ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿಹ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿಹ ಜನ್ಮ ಬಂದು ತಿಳಿಯಬಾರದು ಹೋಗುವುದು
ಎಲ್ಲರಿಗೂ ದೀಪಾವಳಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇದು ನಮ್ಮ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿರಬೇಕಂತ. ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಸತ್ಕಾರ ಇದೆ. ನಾನು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋದನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಬರಲ್ಲ. ಶಿಕ್ಷಕರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಗೌರವ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಏನೇನೋ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗ್ಬೋದು, IAS ಆಫೀಸರ್ ಆಗ್ಬೋದು, ಕಲೆಕ್ಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಏನೇನೋ ಆಫೀಸರ್ ಆಗ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರು ಇಲ್ಲಾರ್ದೆ, ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಸುಧಾ ಹೇಳ್ತಾರ, ಶಿಕ್ಷಕ ಇಲ್ಲಾರ್ದೆ ಏನೂ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಶಿಕ್ಷಕರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಓ ಶಿಕ್ಷಕ, ನೀನು ನಡೆದಾಡುವ ಪುಸ್ತಕ, ನಿನ್ನಿಂದಲೇ ಮೇಲಿರುವುದು ನಮ್ಮ ಮಸ್ತಕ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಕರಿಲ್ಲದ್ರೆ ನಾವು ಏನೂ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ. ನನಗೂ ಬಹಳ ಖುಷಿ. ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಸತ್ಕಾರ ಇದೆ ಮತ್ತು ಅವರದ್ದು ಒಂದು ಜೀವನ ಅಂದ್ರೆ ದೀಪದಂತೆ ನೋಡಿ. ಆ ದೀಪ ಹೆಂಗ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಒಂದೇ ತರ ಉಳಿತದ. ಒಂದು ಗುಡಿಸಲಿರ್ಲಿ, ಒಂದು ರೋಡ್ ಮೇಲೆ ದೀಪ ಇರ್ಲಿ, ಮನೆಯೊಳಗೆ ದೀಪ ಇರ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದೇ ತರಾನೇ ಉಳಿದಿರ್ತದ. ಎಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ. ಬಂಗಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಣ್ಣಿನ ಅನತೆ ಇದೆ. ಹಾಂಗ ಶಿಕ್ಷಕರು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಒಂದೇ ತರ ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಯಾರು ರಾಜರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಬಡವರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬರಲಿ, ಅವ್ರು ಕಲಿಸುವಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭೇದ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರು ಕಲಿಸ್ತಿರ್ತಾರ. ಅವರ ಜೀವನ ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ವಚನ ಬಹಳ ಇರ್ತದ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ಜೀವನ ಒಂದು ದೀಪದಂತೆ ಅದ. ಇವತ್ತು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬ. ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಗೂ ನನ್ನ ಅನಂತ नमस्कार. संपूर्ण भारतभर त्यांचा प्रवास झालेला आहे. याही वयात ते सायकल चालवतात, म्युझिशियन असतं, त्यांचं ट्रेकिंग असतं, गुरुवारी भजन करून आलेले. आपण एक दिवस म्हणजे तुम्ही लांब जायचं म्हणतो, ನಾವು ಬಾಬು ಹೋಗೋದ್ರಿ ನಾಯಿ ನಮ್ದು ದಿಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಾಕೆ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಮ ಸಲ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವ್ರಿ. ಎಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕ್ರಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದ್ರಿ. ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೊಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬುಲೆಟ್ ಟ್ರೈನ್ ಬರೋದು ಸೋಲಾಪುರ ಮುಂಬೈ ಎಷ್ಟು 4 ತಾಸ್ನಾಗ ಮತ್ತು ದಿಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡೋದ್ರಿ. ನಿವಾಂತ ಕೊಡೋದು ಈ ಲೋಕದ ಕೊಡೋದು ಥೋಡೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಸನ್ಮಾನ ಹಾಕ್ಬೇಕು. ಚಲೋವಾಗಿ ನಿಮ್ಗೂ ಗಿಫ್ಟ್ ದಿವಾಳಿ ಸಿಗಬೇಕಂತ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತು. ಸಾತ್ಪುತೆ ಮೇಡಮ್ ಬರಬೇಕಂತ ನಾವು ನಿಂತಿದ್ದೇವೆ. ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟೆವು सत्कार ಮಾಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಹಿಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ अल्लोन कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक ज्यांचं प्रेरणा सर्वांसाठी असते. शिंदे सर हे सगळे जिल्हा परिषद शिक्षक आहेत, काही हायस्कूलचे शिक्षक आहेत. अकोलकोट तालुका, आमचे सासवडी, दक्षिण सोलापूर आणि आसपासच्या पंचक्रोशीतील सोलापूरमधील हे सगळे शिक्षक आहेत ज्यांनी श्रेष्ठ गुरुकुल उभं केलं. तुम्हाला सर्वांसाठी एक सूचना सांगतो. सुट्टीमध्ये 7 दिवस 8 दिवस मेडिटेशनसाठी, ध्यानसाठी सरांकडे वेळ द्या. धम्मपूरला स्वतंत्र ध्यान सेंटर सरांनी सुरू केलेली आहे. ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. जेव्हा ध्यानाची अवस्था वर येते माणूस निवांत असतो. त्यामुळं त्या गोष्टी पण आपल्याला माहीत व्हावं. सरांनी खूप मोठे प्रयोग केलेले आहेत. गीर गाईचे प्रोजेक्ट केलेले आहेत, शेतीचे प्रयोग केलेले आहेत, मुलांना गुरुकुल केलेले आहेत, डिसिप्लिन शिकवलेले आहेत. असे सर्वांचे मार्गदर्शक सुरेश गुरुकुलचे सर्व आदरणीय केशव शिंदे सर, तुमच्या जोरदार कार्यक्रमात स्वागत करूया. दोन शब्द आशीर्वाद द्यावे आदरणीय केशव शिंदे सर. तुम्ही सर्वजण वाट बघताय. आम्ही समजल्यावर फक्त एवढं सांगेन की डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या स्मृतीबद्दल मिळालेला हा तुम्हाला पुरस्कार हा निश्चितच खूप मानाचा आहे. तुमच्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथूनच 2 किलोमीटर अंतरावर सुरेश गुरुकुल आहे. आपण कधीही कोणत्याही दिवशी सुरेश गुरुकुलाला येऊ शकता. आणि विपश्यना ध्यान केंद्र आहे सोरेगावपासून 5 किलोमीटर अंतरावर. तुमच्या शाळेतल्या मुलांना घेऊन तुम्ही इथे ध्यानासाठी येऊ शकता. पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि ड्रीम फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कलामांचं नाव आहे अब्दुल फाकीर जैनुल्लाजी कलाम. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी वर्तमानपत्र विकायला सुरुवात केलं. आणि जसं त्यांनी पुढं गेले, शिक्षण घेतले, मोठे झाले, तर त्यांनी महामहिम राष्ट्रपती म्हणून या भारताचं त्यांनी गौरव
खाजगी शाळेतून जाता आता सोयाचे सिद्धेश्वर सुद्धा आहे तिथं. खाजगी शाळेतून जाता माझ्या मनात असा विचार आला की ह्या ज्या इमारती उभारलेल्या आहेत त्या कदाचित बरं का सर्वांना ती लागू होते, कदाचित काही पालकांचे कंबरडे मोडून ही इमारत या ठिकाणी उभी आहे असं मला वाटलं. आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेतून जाता माझ्या जिल्हा परिषद शाळेतून जाता मला असं वाटलं की ही जी इमारत माझी चिरलेली आहे ही हे जे गरीब मुलं आहेत त्या मुलांना उभं करता करता ही इमारत चिरली असं मला कधी कधी वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगावं वाटतं की प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यामध्ये स्वप्न असतात की मला एक मोठी चांगली एक इमारत बांधायची आहे, मला एक 2-4 एकर शेती घ्यायची आहे, माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे. हे प्रत्येकाचं खाजगी आयुष्याचं स्वप्न आहे. पण आपल्या शिक्षकाचंही एक स्वप्न असतं की माझ्या शाळेला मोठं करायचंय, माझ्या शाळेची इमारत चांगली करायची आहे, माझ्या शाळेला ISO मानांकन प्राप्त करायचं आहे. असे स्वप्न मुलाशी पाहून आपण जातोय. मी माझ्या शाळेतच सांगतो 2 मिनिटात, मी तीर्थ शाळेला दक्षिण कोल्हापूर येथील तीर्थ शाळेवर कार्यरत आहे. गेली 12 वर्ष मी त्या ठिकाणी सेवा करते. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय साळुंकेकर या ठिकाणी उपस्थित, माझ्या शाळेचे केंद्रप्रमुख सन्माननीय वापळे साहेब या ठिकाणी आहेत. गेल्या 12 वर्षामध्ये मी माझ्या शाळेला सर्व स्टाफला सोबत घेऊन ISO मानांकन प्राप्त करून दिलेलं आहे, मिळवून दिलेलं आहे. आणि गावकऱ्यांकडून 2 लाख रुपये लोकनिधी लोकवर्गणी जमा करून शाळेला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बोलण्यासाठी त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. तर ड्रीम फाउंडेशनला संपर्क साधा. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतो आणि काही विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कमध्ये देतो. कोणाला IAS करून उद्योजक व्हायचं असेल, आमचे प्रयोग आहे, व्यवसाय करा दुसऱ्याच्या पैशावर. शेकायगाव प्राणी संकल्पना सुरू केलेली आहे. व्यवसाय करा दुसऱ्याच्या पैशावर. साहेब, व्यवसाय करा दुसऱ्याच्या, फक्त बाकीला व्यवसाय वाढवा. आमच्याकडे पुण्यामध्ये 300 लोक व्यवसाय करतात. कालच एवढे 4 ते 9 तेवढेच राहते. 2 मुलं असावेत तर पाठवा. येत्या 30 तारखेला आपला रोजगार मिळाला आहे. 900 लोकांना आम्ही एका कंपनीत नोकरी लावणार आहोत. तर तुमची सर्वांपासून मोठी आहे. 900 लोकांना सुट्टीत चांगलं काम करता येतं. आणि आपण शिक्षकांसाठी पण मोफत सभासद ठेवली आहे. कार्यशाळा असतात आमचे, पब्लिक स्पीकिंग, लिडरशिप डेव्हलपमेंट, लोणावळा केंद्र आहे, योगाचे शिबिर असतात. आपण या उपक्रमात सहभागी होऊया. ड्रीम फाउंडेशन सभासद सर्वांसाठी मोफत आहे. आपण कुठल्याही शुल्क शिक्षकांना घेत नाही. उशिरा त्यांची नाव नोंदणी झाली असेल मगाशी कार्यक्रमात, ज्याचे एक नाव सर्टिफिकेटसाठी राहिलं असेल कृपया संपर्क साधा. कोणी दाखल असं म्हणून माझा सत्कार राहिला. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पूज्य स्वामीजींना प्रार्थना, सर्वांना आशीर्वाद द्यावेत, आपण पुरस्कार देऊयात. तत्पूर्वी पूज्य स्वामीजींना प्रार्थना, जोरदार कार्य चपळलेल्या पत्रकाने परमपूज्य महात्मा स्वामीजी यांना आशीर्वाद करतात. ಹೋಗಿ ಬೀಳಲಿ ಭತ್ತ ಬೆಳೆಯುವಲ್ಲಿ. ಕನ್ನಡ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಬರ್ತದೆ? ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಮೇಲೆ ದಯವಿಟ್ಟು ಕನ್ನಡ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಿಳಿತದೆ? ಮರಾಠಿ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಿಳಿತದೆ? ಕನ್ನಡದವ್ರು ಬೇಡ, ಮರಾಠಿ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಿಳಿತದೆ? 9 ಜನ ಮರಾಠಿ, 8 ಜನ ಕನ್ನಡ. ಉಳಿದವ್ರಿಗೆ ಏನು ಭಾಷೆ ಬರ್ತದೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ದೇಶದೊಳಗ ಒಬ್ಬ ಅತ್ಯದ್ಭುತವಾಗಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾದರು. ಅವರಂತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯನ್ನ ಬಹುಶಃ ದೇಶ ಕಂಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ. ದೇಶವರನ್ನ ಗೌರವಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ದೇಶವರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಜಾತಿ, ಮತ, ಪಂಥ, ಕುಲ, ಗೋತ್ರ ಯಾವುದನ್ನು ಎಣಿಸಲಾರದೆ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಅನ್ನೋದು ಸರ್ವರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತಹ ದೇಶ ಇದು. ಅಂಥವನ ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾದ ಆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಎಂಥವ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ತಾವೆಲ್ಲ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿಕೊಂಡಿರಲಿ. ಈಗ ಯಾರು ನೀವಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ದೇಶದ ಭವಿತವ್ಯದ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವಂತ ಶಿಕ್ಷಕರು ಅಥವಾ ಗುರುಗಳು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳು. 17 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ, 17 ವರ್ಷ ಹಿಂದಗಡೆ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿಯನ್ನು ಉಳ್ಳಂತ ಚಿಂತಕ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ.
ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಕಾಶಿನಾಥ್ ಬದುಕುಳಿಕೆಯವರು 17 ವಾರಗಳ ಹಿಂದೆ 17 ವೀಕ್ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇಲ್ಲಿಯಿಂದ ದಿಲ್ಲಿವರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಹೋಗಿ ಈ ದೇಶದೊಳಗೆ 2 ಪಕ್ಷಗಳಿರಬೇಕನ್ನುವಂತ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ತೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೇಧಾವಿಗಳು ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಯೊಳಗೆಲ್ಲ ಅವರು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಬಾಬುರಾಯಣ್ಣನವರೊಡೆಯವರು. ಇವತ್ತಿನ ಸಭೆ ಬಹಳ ವಿಶೇಷ ಅನಿಸ್ತದೆ. ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಜನ ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿ ಚಿಂತನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾದೇವಣ್ಣ ಗೋಗಡಿಯವರಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಅಭಿನಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಸಮಾಜದ ಓರೆಗಳನ್ನ ತಿದ್ದುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಹೋದರಿ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಅಂದು 12ನೇ ಶತಮಾನದೊಳಗೆ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯನ್ನ ನಮಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವತ್ತ ಅಕ್ಕನ ರೂಪವನ್ನ ಕಾಣಬೇಕು ಅಂದ್ರ ದಯವಿಟ್ಟು ಹೊಳಂಗೆಯವರ ಅಕ್ಕವರಲ್ಲೇ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದೀವಿ. ಅವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ. ನಾ ಬಹಳ ಹೊತ್ತು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ಮಾತಾಡೋದು ಎಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ 10 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. 10 ನಿಮಿಷದೊಳಗೆ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಗಡಿಯಾರ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಡ್ರಿ. ನಾ ಯಾವಾಗ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಅವಾಗ 10 ನಿಮಿಷ ಆಗ್ಯಾರ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಶಿಕ್ಷಕ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಸಾವಿಲ್ಲದವನಿಗೆ ಶಿಕ್ಷಕ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅಂತ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ. ನಾನು ಒಬ್ಬ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿದ್ದೀನಿ. ಯಾಕೆ ಸಾವಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ಇಂಜಿನಿಯರ್ ನಮ್ಮ ಮನೆ ಹೋಗೋ ತನಕ ಬಂದು ಹೋಗ್ತಾನ. ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ ನಮಗೆ ಆರಾಮಾಗೋ ತನಕ ಬಂದು ಹೋಗ್ತಾನ. ಒಬ್ಬ ರೈತ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಏನಾದ್ರೂ ಕಾಲ ಕಡೆ ಕೊಡೋ ತನಕ ಬಂದು ಹೋಗ್ತಾನ. ಆದ್ರೆ ಸಾಯುವವರೆಗೆ ಮನದಾಳದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾದ್ರೆ ಅದು ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ನೋದನ್ನ ಯಾರು ಕೂಡ ಮರೆಯಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈ ವೃತ್ತಿ ಬಹಳ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಈ ವೃತ್ತಿ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂತದ್ದು. ನಾನು ಒಂದು ಬಾರಿ ಒಂದು ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಾಗ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಓಡೋಡಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥವ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. 25 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನನ್ನ ಕೈಯೊಳಗೆ ಕಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಯಾನ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದಂತ ಪ್ರಸಂಗದೊಳಗ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ 25 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನನ್ನನ್ನ ತೀಡಿ ಬೆಳೆಸಿರುವಂತ ಶಿಕ್ಷಕ ಗುರುಗಳು ತಾವು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅವಧಾನ ಇದ್ರೆ ಅದು ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮಾತ್ರ. ಈ ವೃತ್ತಿ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಈ ವೃತ್ತಿ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಈ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಮೊದಲು ನಾವು ಗೌರವಿಸಬೇಕು. ಯಾರು ಗೌರವಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಭಾವನೆ ಬೇಡ. ಯಾರು ಗೌರವಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಾಸ್ತರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಗುರುಜಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಶಿಕ್ಷಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ವೃತ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಗೌರವ ಇಟ್ಟಬೇಕು. ಇದೀಗ ಒಬ್ಬರು ತಾಯಂದ್ರ ಕೈ ಹೆಚ್ಚು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಹೇಳಿ ನೀವೊಂದಿಟ್ಟು ಮಾತಾಡೋದ್ರಾಗ ಏನದ ಅನ್ನುವಂತ ಅಭಿಲಾಷ ಅವ್ರದಿತ್ತು. ಬಹುಶಃ ಅವ್ರು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಕೆಲವು ಜನ ಮಾತಾಡಬಹುದು, ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಇರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕಿಂತ ಕೃತಿ ಬಾಣ ಮೇಲಿರ್ತದೆ, ಮಾತಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಇರ್ತದೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇಂಡಿ ತಾಲೂಕದೊಳಗ ಅತರ್ಕಾತ ಒಂದು ಊರು ಆಗ್ತದೆ. ಕೆಲ್ಸಕತ್ತದ ಇಲ್ಲಿ ಕೆಲ್ಸಕತ್ತದ್ರಿ. 80 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 50 ವರ್ಷ ಹಿಂದ್ಗಡೆ ನಸಿಕನಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದ ನಾಟನ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ನಸಿಕಿನ 5 ಗಂಟೆಗೆ ಮನೆ ತಿರುಗಾಡ್ತಿದ್ದ, ಮಕ್ಕಳನ್ನು ಎಬ್ಬಿಸ್ತಿದ್ದ, ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ತಿದ್ದುತ್ತಿದ್ದ. ಆ ಊರೊಳಗ ಒಂದು ಗುಡಿ ಕಟ್ಟ್ಯಾರ. ಆ ಊರೊಳಗ ಒಂದು ತೇರ ಎಳಿತಾರೆ. ಯಾವ ದೇವರು ತೇರ ಎಳೆಯಂಗಿಲ್ಲ. ಯಾರು ತೇರ ಎಳಿತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆ ಅತರ್ಕ ಗ್ರಾಮದೊಳಗ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕನ ಗುಡಿಯನ್ನ ಕಟ್ಟಿ ಶಿಕ್ಷಕನ ತೇರವನ್ನ ಇವತ್ತು ಹೇಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಶಿಕ್ಷಕ ಪವಿತ್ರ. ಬೆಳ್ಳಿಗಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವೃತ್ತಿ ಅಲ್ಲ ಇದು. ನಾನು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ನನಗೊಂದು ಕಾಗದ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಸಾಹೇಬ್ರ, ನನಗೊಂದು ಕಾಗದ ಬೇಕಾಗಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಕೊಡ್ಬೇಕನ್ನುವಾಗ
ಕೇಳ್ದ. ಅವಾಗ ನೀವೇಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಕೊಡ್ತೀನಂತೆ. ಆದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ, 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಅವಾಗ ನಾ ಕೇಳದ, ಟೇಬಲ್ ಕೆಳಗೆ ಕೊಡು, ಟೇಬಲ್ ಮ್ಯಾಲ ಕೊಡು ಅಂದೆ. ಅವ ಏನಂತ, ಟೇಬಲ್ ಮ್ಯಾಗರೆ ಕೊಡು, ತೆಳಗರೆ ಕೊಡು, ಕೊಡು ಮುಂದೆ ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಕೊಡು ಅಂತ. ನಾ ಯಾಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಆ ರೊಟ್ಟಿಯೊಳಗೆ ಸಿಟ್ಟಾಗಬಾರದು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಅಂಗಡಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ಮಾಸ್ತರ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನ. ಆ ಅಂಗಡಿ ಮಾಸ್ತರ ಜೀವನದ ಅವಧಿಯೊಳಗೆ ತನ್ನ ಲೈಫ್ನೊಳಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ತನ್ನ ಲೈಫ್ನೊಳಗ 34 ವರ್ಷ ಸೇವೆಯನ್ನ, 34 ವರ್ಷ ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದಾನ. ಬಹುಶಃ ಆ 34 ವರ್ಷ ಸೇವೆಯೊಳಗ ರಜಾ ಎಷ್ಟು ಹಾಕಿರ್ಬೇಕ್ರಿ? CL ಎಷ್ಟು ಹಾಕಿರ್ಬೇಕು? ಎಷ್ಟು ಹಾಕಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿ, ಎಷ್ಟು ಹಾಕಿರ್ಬೇಕು? 34 ವರ್ಷ ಶಿಕ್ಷಣ ಸೇವೆಯೊಳಗ ಎಷ್ಟು ರಜಾ ಹಾಕ್ಯಾರಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಒಂದೇ ಒಂದು ರಜೆಗಿಲ್ಲದೆ ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿಯನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂಗಡಿ ಮಾಸ್ತರ್. ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳ್ಬೋದು, ಅವನಿಗೆ ಚಟ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಆರಾಮ್ ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಅವನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮದುವೆ ಮುಂಜಿ ಕಾರಣ ಇಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಿರ್ಬೋದು. ಅವನ ಮದುವೆ ದಿನ ದಿನಾಲ 10 ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಲೆಯನ್ನ ಮದುವೆ ದಿನ 8 ಗಂಟೆಗೆ ಶಾಲೆಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನ. 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ನಡೆಸ್ತಾನ. 12ವರೆಗೆ ಅಕ್ಷತ ಇರ್ತಾವ. 12ವರೆ ತನಕ ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ಶಾಲೆಯಿಂದ ಮದುವೆ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನ. ಅಕ್ಷತೆನ ಹಾಕೊಡ್ತಾನ. ಅಕ್ಷತೆ ಬಿದ್ದ ಬಳಿಕ ಆ ಮಧ್ಯದೊಳಗ ಆ 2 ತಾಸಿನ ಮಕ್ಕಳನ್ನು ಊಟ ಮಾಡಿಸಿ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಸಿಗೆಯನ್ನ ಮದುವೆ ಮಂಟಪದೊಳಗೆ ಇಟ್ಟು ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರ, ನೀನು ನನ್ನ ಜೊತೆಯಾಗಿರ್ಬೋದಾದ್ರೆ ಜೀವನದ ಪರ್ಯಂತ ಇರುವಂತ ಜೊತೆಗಾರ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ನೋಡಿ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ. ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಂಗಡಿ ಮಾಸ್ತರು. ನಿಮಗೆಲ್ಲ ಈ ಉದಾಹರಣೆ ಯಾಕೆ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಇದು ಎಗೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹಮಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಬಹುಶಃ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಬಹುಶಃ ಬೆಂಗಳೂರು, ಮೈಸೂರು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ಆದ್ರೆ ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆವರೆಗೆ ಶಿಕ್ಷಕರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಟೈಮ್ ಸಾಲಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ 2 ತಾಸ ಸೂಟಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಗಡಿ ಮಾಸ್ತರ್ ಅವರು 2 ತಾಸು ಮುಂಚಿತವಾಗಿ ಕ್ಲಾಸ್ ಆಗ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ನಿನ್ನ ಜೀವನದ ಅವಧಿಯೊಳಗೆ ರಜಾ ಎಷ್ಟು ಹಾಕಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಶಾಲೆ ಕಲಿಸೋದಕ್ಕಿಂತ ರಜಾನೇ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಿರ್ತಾವ. ನಾವು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇನ್ನ 2 ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ನೆಗಡಿ ಹೊಡೆದ್ರೆ ಇವತ್ತು ರಜಾ ಬಿದ್ದಿರ್ತಾವ. ನಾವು ನೆಗಡಿ ಇನ್ನ 2 ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ಹೊಡೆದ್ರೆ ಇವತ್ತು ರಜಾ ಹಾಕ್ತೀವಿ ನಾವು. ಆದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರ ವೃತ್ತಿ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಇಂಥ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಗುರುತಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಬಹಳ ಜನ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ರೊಕ್ಕಿದ್ದವರಿಗೆ ಕರೆಯವರು ಬಹಳ ಜನ ಅದಾರೆ. ಆದ್ರೆ ಸಮಾಜದ ಚಿಂತನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾಶಿನಾಥ ಬಸವಣಿಗೆಯವರು ಇನ್ನು ಯಾರ್ಯಾರೋ ಮಾಡಬಹುದಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತ ಶಿಕ್ಷಕರ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಯಾರ ಸನ್ಮಾನ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇವರ ಸನ್ಮಾನ ಇವತ್ತಾಗ್ಯದ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ. ದೇವರ ಸನ್ಮಾನ, ದೇವರ ಸ್ವರೂಪಿಗಳು ತಾವು. ಶಿಕ್ಷಣ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೊನ್ನೆ ಕಥೆ ಹೇಳಿದ್ದ. ಒಬ್ಬ ಶಾಲೆ ಒಳಗ ಶಿಕ್ಷಕ ಕೇರಳದಲ್ಲಿ ನೀ ಅಂತ ಹೇಳೋದು ಬಿಟ್ಟು ಕೇರಳದಲ್ಲಿ ಕಿನಿ ಅಂತ ಕಲಿಸ್ತಿದ್ದ. ಏನ್ ಕಲಿಸ್ತಿದ್ರಿ? ಕೇರಳದಲ್ಲಿ ನೀ ಅಂತ ಹೇಳೋದು ಬಿಟ್ಟು ಕೇರಳದಲ್ಲಿ ಕಿನಿ ಅಂತ ಕಲಿಸ್ತಿದ್ದ. ಅವನ ಮ್ಯಾಗಿನ ಸಾಯಿ ಬಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ. ಇದು ಓದುವ ತಕ್ಷಣ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನ, ಕೇರಳದಲ್ಲಿ ನೀ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಟು ಕಿನಿ ಅಂತ ಓದ್ತಾ ಇರುವಾಗ ಮಾಸ್ತರ್ ಸಾಯಿ ಬೈದ, ಏನೋ ಇಲ್ಲಿ ಕೆ ಉಚ್ಚಾರ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಕಿನಿ ಅಂತ ಮಕ್ಕಳ ಕಲಿಸಿ ಅಲ್ಲ, ನಾನು ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಮ್ಯಾನ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ದ. ಇಂಥ ಶಾಲೆಗಳ ಸಾಹೇಬ್ರ ಕೇರಳದಲ್ಲಿ ನೀ ಅಂತ ಕಲಿಸೋದು ಬಿಟ್ಟು ಕಿನಿ ಅಂತ ವರಾನ್ ಕಲಿಸಿದ ಸಾಹೇಬ್ರ ಅಂತ ಅವ್ರ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ದ. WRONG ರಾಂಗ್ ಅನ್ನ ಅವನಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಅವ ಮ್ಯಾಗಿನ ಸಾಹೇಬ ಅವ ತಾಲೂಕು ಆಫೀಸರ್ ಇದ್ದ. ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು ಮಾರಾಯ, ಅವ ಹಳ್ಳಿಯೊಳಗೆ ಶಿಕ್ಷಕ. ಕೇರಳದಲ್ಲಿ ಕಿನಿ ಅನ್ನಕ್ಕೆ ನೀರು ರಾಕ್ ಬಿಟ್ಟು ಹೊರಕಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿಯಲ್ಲ, ನಿಮ್ಮಿಬ್ಬರ ಮೇಲೆ ನಾನು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ದ. ಇಂಥ
ಕಿನಿ ಅಂತ ಕಲ್ಸಕತ್ತಾನ. ಅವ್ರ ಮ್ಯಾಗಿನ ಸಾಹೇಬ ವರಾಂಗ್ ಅಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಾನ. ಸಾಹೇಬ್ರ ಅವ್ರಿಬ್ರಿಗೆ ಕೆನಾಲಜಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇವ್ರ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರೀತಾರೆ. KNOWLEDG ನಾಲೆಜ್ ಅಂತ ಅವ್ರ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರೆಯಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಅವ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸಾಹೇಬ್ ಅಂತ ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು ಮಹಾರಾಜ, ಅವ ಹಳ್ಳಿಗಳ ಮಾಸ್ತರ ಕಿನಿ ಅನ್ನುವಲ್ಯಾಕ ಅವ್ನ ಮ್ಯಾಗಿನ ಸಾಹೇಬ ಏನು ವರಾಂಗ್ ಅನ್ನುವಲ್ಯಾಕ ನೀ ತಾಲೂಕಾ ಆಫೀಸರ್ ನಾಲೆಜ್ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಟು ಕೆನಾಲಜಿ ಅಂತ ಬರ್ದಿಯಲ್ಲ, ನಿಮ್ ಮೂವರ ಮೇಲೆ ನಾನು ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಮುಂಬೈ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ದ. ಸಾಹೇಬರ ಇಂಥ ಸಾಲಿಯೊಳಗೆ ಕಿನಿ ಅಂತಾನ, ಅವ್ರ ಮ್ಯಾಗಿರುವಂತ ಸಾಹೇಬ ವರಾಂಗ್ ಅಂತಾನ, ಅವ್ರಿಬ್ಬರಿಗೆ ಕೆನಾಲಜಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ತಾಲೂಕಾ ಆಫೀಸರ್ ಬರೀತಾರ. ಅವ್ರ ಮೂವರಿಗೂ ಸಾಹೇಬರ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ಸಾಹೇಬ್ರ ಅಂತವ ಯಾರು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಫೀಸರ್. SUSP ಹೇಳಿ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಅನ್ನೋರು ಬಿಟ್ಟು. ಬಹುಶಃ ನಾವು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅನ್ನ ಬಹಳ ಜನ ಅದನ್ನ ಕಠಿಣ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನನ್ನ ಶಾಲೆ ಒಳಗ UKG ಮಗು ಹೇಳ್ತಾರೆ ವಾಟ್ ಈಸ್ ಗ್ರಾಮರ್ ಅಂದ ತಕ್ಷಣ ದ ಗ್ರಾಮರ್ ಇಸ್ ಎ ಸಿಸ್ಟಮ್ಯಾಟಿಕ್ ಸ್ಟಡಿ ಆಫ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಒಂದು UKG ಮಗು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ವಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಯಾರೋ ಬಹಳ ಕಠಿಣದ ಮ್ಯಾಗಿಂದ ಹೊಟ್ಟೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ವಾಟ್ ಈಸ್ ಲೆಟರ್ ಅಂದ ತಕ್ಷಣ ದ ಲೆಟರ್ ಇಸ್ ಸಿಂಬಲ್ ಆಫ್ ಎ ಸೌಂಡ್. ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ಬೇಕು, ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗಿರ್ತದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಇರ್ತದ. ನನ್ನ ಕಥೆ ಮುಗಿದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಯ್ತು? ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗ್ಯದ ಪತ್ರ ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗ್ಯಾರ. ಅವ ರಾಜ್ಯ ಕಮಿಷನರ್. ಅವ ಅಂತಾನೆ ಅವ ಕಿನಿಯ ಕನ್ಸೋಲ್ಯಾಕ, ಇವ ವರಂಗೆ ಕನಲ್ಯಾಕ, ಅವ ತಾಲೂಕು ಆಫೀಸರ್ ಕೆನಾಲಜಿ ಅನ್ನುವಲ್ಯಾಕ, ನೀವೊಬ್ಬ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಫೀಸರ್, ನೀನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಟು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಅಂತೀಯಲ್ಲಪ್ಪ. ಒಂದು ವೇಳೆ ಅವರು ನಾನ್ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರ, ನಾನ್ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೋಗ್ತಾರ, ಅವರು ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರ. ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಜುಡ್ಗೆನ ಕಡೆಯಿಂದ ಆರ್ಡರ್ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದಂತವ CUDG ಜಡ್ಜ್ ಅನ್ನಾಗ ಒಬ್ಬ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ನಾ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಭಾವನೆಗಳನ್ನು ತುಂಬುತ್ತಾ ಇದೀವಿ ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳು ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಮಕ್ಕಳನ್ನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುವಂತ ದಾರಿ ಗೊತ್ತಿರಬೇಕಷ್ಟೇ. ಒಂದು ಮಗು ಕಣ್ಣೀರು ಸುರಿಸ್ತಾ ನಿಮ್ಮ ರೂಮ್ ಒಳಗದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆ ಮಗುವಿನ ಹಿಂದಿನ ವಿಚಾರವನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇರಬೇಕು. ಒಂದು ಮಗು ಶಾಲೆಗೆ ಲೇಟ್ ಮಾಡಿ ಬರಕತ್ತಿದ್ರೆ ಆ ಮಗುವಿನ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತಹ ಭಾವನೆಯನ್ನ ಅರಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕೆ ತಡ ಮಾಡಿ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಡಿಯಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಆ ತಡ ಮಾಡಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಕಾರಣವನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಿರ್ಬೇಕು. ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರದಾರ. ಒಂದಿನ ಅಣ್ಣ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾನ, ಒಂದಿನ ತಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ತಮ್ಮ ಬಂದಿದ್ದ ಲೇಟ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದ, ತಮ್ಮನಿಗೆ ಹೊಡೆದೇ ಬಿಟ್ರು. ಅವಾಗ ಆ ಹುಡುಗ ಕಾಲು ಹಿಡಿದು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನ. ಒಂದಿನ ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣ ಬರ್ತಾನ, ಒಂದಿನ ನೀ ಬರ್ತಿ, ನಿಮ್ಗೇನ್ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೊಡಿತಾ ಇರುವಾಗ ಆ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ಗುರುಗಳೇ ನಾನ್ ಲೇಟ್ ಯಾಕೆ ಮಾಡಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಮನೆಗೆ ಪೇಪರ್ ಹಂಚಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದೇ ಮಾತು. ಎರಡನೇ ಮಾತು ಏನಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಒಂದಿನ ಬರ್ತಾರೆ, ನಾ ಒಂದಿನ ಬರ್ತೀನಿ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ ಇಬ್ಬರು ಮೈಯಾಗ ಹಾಕೊಳ್ಳೋದು ಒಂದೇ ಅಂಗಿ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದಿನ ಅಣ್ಣ ಹಾಕೋತಾನೆ, ಒಂದಿನ ನಾ ಹಾಕೋತೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬರೀ ಮೈಲೆ ಶಾಲೆಗೆ ಬರಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದ ಅಂಗಿ ಹೋಗಲು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದಿನ ಅವ್ರು ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾವ. ಮಕ್ಕಳ ಭಾವನೆಯನ್ನು ಅರಿಯುವಂತ ಶಕ್ತಿ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಇರ್ತಾ ಇದೆ ಬಂಧುಗಳು. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಬಹಳ ಜನ ಇಲ್ಲಿ ಸತ್ಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿರಿ. ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳೋದಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಬಂದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತ ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿ ಬಹಳ ಪವಿತ್ರದ. ಆ ವೃತ್ತಿಯ ಗೌರವವನ್ನ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆ ಗೌರವವನ್ನ ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತದ. ಎಷ್ಟೋ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯದ ಫಲ ಇತ್ತಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರ ವೃತ್ತಿ ಸಿಗ್ತದ. ಎಷ್ಟೋ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯದ ಫಲ ಇತ್ತಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರ ವೃತ್ತಿ ಸಿಗ್ತದ. ಇಲ್ಲೇ ಹೋದ್ರು ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಅಂತ ವೃತ್ತಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಭಾಜನರಾಗಿದ್ರಿ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನೀವೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಂತ ಭಾವಿಸೋದಿಲ್ಲ. ನೀವೆಲ್ಲ ಸಮಾಜದ
ಸಮಾಜದ ಓರೆಕೋರೆಗಳನ್ನು ತಿದ್ದುವಂತ ಭಾರತದ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಭವಿಷ್ಯಗಾರರು ತಾವು. ಒಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಿಂದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದಂತಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಿಂದ ದೇಶ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದಂತಲ್ಲ. ಏನಾದ್ರೂ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದ. ಒಬ್ಬ ರೈತ 1 ವರ್ಷ ತಪ್ಪು ಮಾಡಿದಂದ್ರ ಆ ವರ್ಷದ ಬೆಳೆ ಹಾಳಾಗ್ಬೋದು. ಒಬ್ಬ ರೈತ 1 ವರ್ಷ ತಪ್ಪು ಮಾಡದ ಅಂದ್ರ 1 ವರ್ಷದ ಬೆಳೆ ಹಾಳಾಗ್ಬಹುದು. ಒಬ್ಬ ಇಂಜಿನಿಯರ ತಪ್ಪು ಮಾಡದ ಅಂದ್ರ ಒಂದು ಕಟ್ಟಡ ಬೀಳ್ಬಹುದು. ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ ತಪ್ಪು ಮಾಡದ ಅಂದ್ರ ಒಂದು ಪೇಷಂಟ್ ಸಾಯ್ಬಹುದು. ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕ ತಪ್ಪು ಮಾಡದ ಅಂದ್ರ ಒಂದು ಮನುಕುಲವೇ ಹಾಳು ಮಾಡದಂಗ ಆಗ್ತದ. ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಂದಿಸಿ 4 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಬೇಕು. ನನಗನ್ಸಿತ್ತು ಇವತ್ತ ಮಾದೇವಣ್ಣ ಕೂಗುನವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಫಳಂಗಿ ಅಕ್ಕವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಾರೆ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತಕ್ಕಂಥ ಇಬ್ಬರು ಮಾನ್ಯರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಎಡಭಾಗದವರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರ್ಯಾರಿಗೋ ಕರ್ತರ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಯಾರ್ಯಾರಿಗೋ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬಹುದಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಇಲ್ಲಿಯಿಂದ ಸೈಕಲ್ ಮ್ಯಾಲ ದಿಲ್ಲಿ ತನಕ ಹೋಗಿ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾದ್ರಾಗಿದ್ರೆ ಅದು ಕಾಶಿನಾಥ್ ಬದಗುಣಿಕೆ ಅವರು. ಕೈ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇದೇನ ಹೇಳೋದು ಕೇಳಬೇಕು. ಬಹುಶಃ ನಿಮಗೂ ರೂಢಿಯಾಗ್ಯದ. ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾತು ಜಲ್ದಿ ಬಿಡ್ಲಕ್ಕೆ ಚಪ್ಪಾಳೆ ತಡ್ತಿರ್ತಾರ. ಮತ್ತೆ ಹಂಗೇನಾದಂತ ನಾವು ಭಾವಿಸಿಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಅವತ್ತಿನ ದಿವಸ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನದಕ್ಕಿಂತಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಏನಿದು ಮಾರುತಿ ಮಂಗಲ ಕಾರ್ಯಾಲಯದೊಳಗೆ ಸುಮಾರು ಜನ, ಒಂದು 50 ಜನ ಅಥವಾ 60 ಜನರನ್ನ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಇವತ್ತೇನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂತ ಸನ್ಮಾನ ಯಾವುದಾದ್ರೆ ಅದು ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಕರ ಸನ್ಮಾನ ಅಂತ ಭಾವಿಸಿಕೊಳ್ತಾ, ಕಾಶಿನಾಥ್ ಬದಗುಣಿಕೆ ಅವರು ಸಮಾಜಪರ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸದಾಕಾಲ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು, ಸಾಸರವಾಡಿ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದಿಂದ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಕರೆಸಿಲ್ಲ. ನಮಗೂ ಗೊತ್ತದ, ಸಾಸರವಾಡಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಶಿಕ್ಷಕರು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಬಳಿ ಉಪ್ಪರ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತದ, ಕಡೆಗೆ ರೊಟ್ಟೆ ದಮ್ಮಾಗಿರ್ತಾವ. ನಿಮಗೂ ಅನುಭವ ಇದ್ದರು, ಮಾಸ್ತರ್ ಇದ್ದ ಗಂಡ ಮಾಸ್ತರ್ ಇದ್ದ. ಹೇಳ್ತಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಇಡ್ಲಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಗಂಡ ಹೊರಗೆ ಹೋಗಿದ್ದ. ನಾಷ್ಟಾಕ್ ಏನ್ ಮಾಡಿದಿ ಅಂತ ಗಂಡ ಏನ್ ಮಾಡಿದ ಅಂತ ತಕ್ಷಣ ಮನೆಯಾಗ ಹೆಂಡತಿ ಅಂದ್ರು, ಇಡ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರು. ಅವಾಗ ಗಂಡ ಕೇಳ ಮಾಸ್ತರ, ಇಡ್ಲಿ ಮಾಡಿದ ಕರೆ ಚಟ್ನಿ ಮಾಡಿದೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರು ಅಂತ ಶಿಕ್ಷಕ. ಅವಾಗ ಅಕ್ಕಿ ಅಂದ್ರು, ಮನೆಗೆ ಬರೀ ಚಟ್ನಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಇಡ್ಲಿ ಚಟ್ನಿ ಗಂಡನ ಚಟ್ನಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಶಿಕ್ಷಕ ಹುದ್ದೆ ಪವಿತ್ರ ಅಂತ ಭಾವಿಸಿಕೊಳ್ತಾ ನನ್ನನ್ನು ಕರೆಸಿ ಗೌರವಿಸಿರುವಂತ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಾದೇವಣ್ಣ ಕೂಗುನೂರವರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಉತ್ಸಾಹಿಗಳು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಸಮಾಜ ಪರವಾಗಿರುವಂತ ಚಿಂತನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಯಾವಾಗಲೇ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಕ್ಕಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಆಮದಾರ್ ಖಾಸದಾರವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಆಮದಾರ್ ಖಾಸದಾರವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಆಗ ಹಳ್ಳಿಯೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ನೋಡಿ ಗುರುತಿಸಿ ಅಂತವರ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ಮಾದೇವಣ್ಣ ಕೂಗುನೂರವರು ಆ ಮಾತನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾರ. ಆ ಕಾರಣವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಎಷ್ಟು ನೋಟ್ಬುಕ್ ಈ ತಾಲೂಕಿನೊಳಗೆ ಹಂಚಾರ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ 1 ಲಕ್ಷ ನೋಟ್ಬುಕ್ ಅನ್ನ ದಾನವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಇನ್ನ ಕೊನೆಯದಾಗಿ ಮಾತು 13 ತಾರೀಕು ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಯಾವಾಗ ಮುಂದೆ ಬರುವಂತ 13 ತಾರೀಕು ಯಾವಾಗ ಬರ್ತದ? ಇವತ್ತಿನಿಂದ ಬಹುಶಃ ಒಂದು 25 ದಿನ ಬರ್ತದೆ. ಯಾವಾಗ ಬರ್ತದ್ರಿ?
13 ತಾರೀಕು ಅಂತ ಬರ್ತದೆ, ಅದು 25 ಬರ್ತದೆ. ಆ 13 ತಾರೀಕಿಗೆ ನನ್ನ ಶಾಲೆಯೊಳಗ ಮೂಕ ಮಕ್ಕಳದಾವ, ನನ್ನ ಶಾಲೆಯೊಳಗ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳದಾವ, ನನ್ನ ಶಾಲೆಯೊಳಗ ಬಡ ಮಕ್ಕಳದಾವ. ಅಂತ ಮಕ್ಕಳು ಕರೆಸಿ ಈ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗ ಅತ್ಯದ್ಭುತವಾಗಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಡಬೇಕನ್ನುವಂತ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿದಾಗ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಟಿವಿ ಕಲಾವಿದರ ಬಹುಶಃ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮೇಲೆ ಹೊಡೆದ್ರಿಂದ ಆ ಮಕ್ಕಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನದು ನೃತ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರ, ತೆಲಿನಲ್ಲಿ ಕೊಡ ಹೊತ್ತುಕೊಂಡು, ತುಂಬಿದ ಕೊಡ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ನೋಡಿದಾರ. ತುಂಬಿದ ಕೊಡ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಸಾಗರಾಡ್ಬಿದ್ರು ಕೂಡ ತೆಲಿನಲ್ಲಿ ಕೊಡ ಬೆಳಂಗಿಲ್ಲ, ಮಲಕಂಬ ಇರ್ತವ, ಮಾತು ಬರಂಗಿಲ್ಲ. ಇಂಥ ಮಕ್ಕಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು 13 ತಾರೀಕಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಮೃತಿ ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಾಶಿನಾಥ ಬದುಕುಳಿಕೆಯವರು ದಯವಿಟ್ಟು ಅವತ್ತ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದಾರ. ನಾವು ಯಾವುದೇ ಅಪೇಕ್ಷೆ ಇರಲಾರದೆ ಈ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದೀವಿ. ಆದ್ರೆ ಸ್ಮೃತಿ ಮಂದಿರದೊಳಗೆ 13 ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ತಳಗಿರಾಯರು ಬರ್ತಾರ, ಅವರು ಕಲಾವಿದರು. ತಾವು 13 ತಾರೀಕಿಗೆ ಟೈಮ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಬರ್ರಿ. ಅದು ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. 6 ರಿಂದ 10ರವರೆಗೆ ಸಾಯಂಕಾಲ 7 ರಿಂದ 10 ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ, ಶೂಟಿ ಇರ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಒಂದ್ಸಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತ ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡ್ಲಾಕ ಬರ್ತದ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡಿ ನೀವು ಪ್ರೇರಣೆ ಆಗ್ತೀರಿ. ನನ್ನ ಮಕ್ಕಳೊಳಗ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಇವತ್ತ ದಿಲ್ಲಿವರೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಯ್ದು ಇಡೀ 28 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಬಹುಮಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದೀನಿ. ಅದು 28 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳು ಫಸ್ಟ್ ಬಹುಮಾನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಂತ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 13 ತಾರೀಕಿಗೆ ಅವರು ಬರಬೇಕಂತ ಆಶಿಸುತ್ತಾ ನಾನು ಮಾತ್ರ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. 10वी पर्यंत मी शाळेमध्ये वर्गामध्ये 2-3 नंबर असायचो. पण काय झालं माहिती नाही, 10वीला इंग्रजी नापास. माझ्या भावाला 21 मार्क, दुसऱ्या भावाला 21 मार्क, मला 21 मार्क. म्हणजे माझ्या दोन्ही भावाने दोन्ही पुरवणी चोरले होते. पण ज्या विषयात मी इंग्रजी नापास होतो त्याच विषयात मी MA पूर्ण आहे, MSW आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, BEd आहे, अजून शिकतो. आता PhDला मी घातलेला आहे. पुढच्या 2 वर्षात डॉक्टर काशीनाथ बदलुळी बघायला. कार्यक्रम यासाठी लावला. आमचा 1 तास ऑलरेडी उशीर सुरू झाला. आमचा 2 तासाचा कार्यक्रम दिला होता. आमचे फुलारी सरांचा आभार मानतो, कन्नड शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं, बगले सरांचा आभार मानतो, आमचे आदरणीय अनिल सरसे सरांचा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आमचे बडुरे सर, त्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले, त्यांचा आभार. आदरणीय आमचे पांढरे सर आपल्या स्टाफ सहित उपलब्ध आहेत, त्यांचा आभार. सगळे शिक्षक म्हणतो. 2 अनाउन्समेंट आपण करूया. सातपुते मॅडम येतील. पहिला अनाउन्समेंट, आपण गरीब मुलांना 5000 मुलांना दीपावलीचा आनंदोत्सव दिलो. 5000 मुलांना. तर याचं 5 किट आपण आपाशांना देऊया. 5 किट. आणि जे शिल्लक राहतील तुम्हाला येतील. त्यामध्ये दिवाळीचं फराळ आहे, अनेक भेटवस्तू आहे. तर 5 किट माझे गुरुवर साहेब सातपुते मॅडम येतील, त्यांच्या हस्ते आपण हे देऊया. तत्पूर्वी एक नॉमिनल म्हणून 5 किट आदरणीय आपाशांनी स्वीकारावं अशी विनंती. 13 तारखेला सगळ्या मुलांना आपण आनंदी दिवाळी सगळ्यांची आमची अपेक्षा आहे. विषय
स्वागत करण्यात येते. अभिनंदन. आदरणीय हसन सरांचा सन्मान. इकडे या. आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीची आदरणीय सातपुते मॅडमचा आगमन होतोय. सगळ्या उभारून स्वागत सर्वांनी
थोडंसं टाळ्या कमी पडतंय किंवा टाळ्या नाही तर थोडंसं टाळ्या वाजवून सरकारकडून आपण प्रेरणा द्यायची. संजीवनी अंबादास मोरे मॅडम, सौभाग्यवती संजीवनी अंबादास